आज आहे ना आपण उपवासासाठी अगदी खमंग, खुटखुटीत आणि खुसखुशीत ओल्या नारळाची बर्फीची रेसिपी बघणार आहोत. अगदी खमंग अशी आणि खुटखुटीत आणि 2 महिने टिकणारी नारळाच्या बर्फीची रेसिपी बघणार आहोत. तर इथे बघू शकता बर्फी आपली सहज असे हाताने तुटत आहे. अगदी खुसखुशीत आणि खुटखुटीत अशी बर्फी झाली आहे. तोंडामध्ये टाकताच विरघळणारी आणि अजिबात कडक न लागणारी. तर इथे खुसखुशीत बर्फीचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच बघा. माझं नाव करिश्मा माने, माने रेसिपी सोलापूरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. तर आज आपण ओल्या नारळाची बर्फी बघणार आहोत. तर इथे आहे ना मी ओल्या नारळाचा चव इथे वाटीने मोजून घेत आहे. तर इथे बघू शकता मी वाटी गच्च भरून असे ओल्या नारळाचा चव घेतला आहे. तर इथे मी साधारण 3 वाटी एवढे गच्च असे भरून ओल्या नारळाचा चव घेत आहे. तर तुम्ही सुक्या नारळाचे देखील ही वडी तयार करून घेऊ शकता. सुक्या नारळावरचे जे चॉकलेटी पार्ट असतात ना ते काढून घ्यायचे आहेत आणि अशा पद्धतीने मिक्सरला फिरून त्याची बारीक अशी पूड तयार करून घ्यायची आहे. तर इथे आपण गॅस मोठा ठेवला आहे आणि जो नारळाचा चव आहे तो गरम होण्यासाठी कढईमध्ये ठेवला आहे. सुरुवातीला गॅस मोठाच ठेवायचा आहे. सुरुवातीचे 5 मिनटं तरी आपल्याला हे थोडंसं नारळ आहे ना फडफडीत होईल अशा पद्धतीने आपल्याला गरम करून घ्यायचं आहे छान. तर इथे बघू शकता 5 मिनटं झाली आहेत. नारळाचा थोडासा ओलसरपणा कमी झाला आहे आणि गॅस मी मोठाच ठेवला आहे. तर यामध्ये आपण वाटीने मोजून साखर घालून घेणार आहोत. 3 वाटी इथे नारळाचा चव होता म्हणून इथे मी 1.5 वाटी साखर घालून घेतला आहे. जर तुमच्याकडे गोड जास्त आवडत असेल तर तुम्ही 2 वाटीसुद्धा करू शकता. पण 3 वाटीसाठी ते 1.5 वाटीचं जे मी प्रमाण सांगितलं आहे ते अगदी योग्य प्रमाण आहे. त्यातच आपली बर्फी छान गोड आणि मस्त होते. तर इथे मी साखर घातल्यानंतर देखील गॅस मोठाच ठेवला होता. तर 2 मिनटानंतर आपली साखर वितळली आहे. तर छान साखरेने पाणी सोडलं आहे. तर इथे बघू शकता साखरेचा पाक तयार होत आला आहे आणि यामध्ये मी 2 चमचे एवढी वेलची पूड घालून घेतली आहे आणि इथे गॅस मी मोठाच ठेवला आहे. सुरुवातीचे तर 5 मिनटं आपल्याला गॅस मोठा ठेवायचा आहे जेणेकरून आपली जी साखर आहे साखरेचं पाणी ते वितळलं पाहिजे. तर इथे 5 मिनटानंतर मी गॅस पूर्ण लो असा ठेवला आहे. तर इथे बघू शकता साखरेतलं पाणी वितळलं आहे म्हणून मी गॅस लो असा ठेवला आहे आणि त्यामध्ये 1 चमचा तूप घालून घेतलं आहे. तर लो गॅसवर इथे आपली बर्फी जी आहे तयार होत आली आहे. तर इथे बघू शकता साधारण 3 ते 4 मिनटामध्ये इथे आपली बर्फी तयार होत आली आहे. तर इथे बघू शकता खोबऱ्याचा रंग देखील थोडासा हलकासा ब्राऊन झाल्यासारखा दिसत आहे. तर इथे बर्फी आपली तयार कशी झाली ओळखायचं असेल तर थोडासा बर्फीचा गोळा घ्यायचा आहे प्लेटवर. 1-2 मिनटासाठी बर्फीचा गोळा थोडासा थंड करून घ्यायचा आहे. एक छोटासा जर गोळा हाताने आपल्या तयार होत असेल तर समजून जायचं इथे आपली बर्फी तयार होत आली आहे. तर इथे बघू शकता खोबऱ्याचं जे सारण आहे थोडंसं ते फडफडीत वाटत आहे आणि इथे बघू शकता अगदी आपलं हातामध्ये एक गोळा तयार होतोय म्हणजे आपली ही बर्फी इथे तयार झाली आहे. तर गॅस आपण बंद करून घेणार आहोत. तर इथे बघू शकता आपली जो गोळा आहे ना तो हाताने लगेचच वळला जात आहे. जर आपण आणखीन जर 1 ते 2 मिनटासाठी जरी हे आपण मिश्रण जास्त वेळ शिजवलं तर आपले जे हे वड्या आहेत ना अगदी कडक होतील, दाताने सुद्धा तुटणार नाहीत अशा पद्धतीचे होतील. कारण की साखर घातल्यामुळे बर्फीला टणकपणा येतो म्हणून इथे आपण लगेचच गॅस बंद करून एका तूपने ग्रीस केलेल्या ट्रेमध्ये इथे मी काढून घेत आहे. तर अशा पद्धतीने आपण कोणत्याही स्टीलच्या डब्यामध्ये किंवा तूप लावलेल्या ताटावर सुद्धा तुम्ही ही बर्फी करून घेऊ शकता. तर इथे सारण गरम असल्यामुळे मी वाटीच्या साहाय्याने त्याला थोडेसे हलक्या हाताने दाब देत आहे. अगदी जास्त दाब द्यायचा नाही. तर या बर्फीला आपली बर्फी छान जाळीदार आणि हलकी अशी होते. तर इथे बघू शकता हलक्या हाताने मी वाटीने दाब देत आहे आणि इथे आपली बर्फी साधारण अर्ध्या तासासाठी थंड होण्यासाठी बाहेरच ठेवायची आहे. बर्फी सेट होण्यासाठी ठेवली होती. साधारण 10 मिनटं झाली आहेत. 10 मिनटाने मी थोड्याशा बर्फीच्या कडा सोडून घेत आहे. एकदा काय बर्फी सेट झाली ना तर कडा सोडणं हे खूप अवघड होतं म्हणून मी इथे बर्फीच्या कडा सोडून घेत आहे. तर तुम्ही
हवा तशा पद्धतीच्या सुद्धा कडा तुम्ही कट करून घेऊ शकता. तर इथे आपली बर्फी सेट झाली आहे. अर्धा तास झाला आहे बर्फीला सेट करून. तर थोडासा बर्फीचा जो तुकडा आहे ना, माझी मुलगी लहान आहे म्हणून मी तिला काढून दिला आहे. तर इथे आपण आता बर्फी कट तुम्हाला मी करून देखील दाखवणार आहे. तर इथे बघू शकता अशा पद्धतीने मी इथे चाकूला आधीच कडा मारून घेतल्यामुळे ते सहजपणे बर्फी आपल्याला काढणं शक्य होत आहे. तर इथे बघू शकता खोबऱ्याची बर्फी अगदी खुटखुटीत अशी झाली आहे आणि मी तोडतानाच तुम्हाला अंदाज लागत असेल की बर्फी किती खुटखुटीत झाली असेल. जितकी ही बर्फी खुटखुटीत आणि तोंडामध्ये टाकताच विरघळणारी, चवीला तर एकच नंबर लागते ही बर्फी. तर अशा पद्धतीची बर्फी तुम्ही घरी नक्कीच ट्राय करा. तर इथे बघू शकता कोणताच मिल्क पावडरचा वापर न करता घरच्या साहित्यापासून अगदी मावा किंवा खव्यासारखी इथे 30 रुपयाच्या नारळापासून इथे अर्धा किलोची बर्फी तयार झाली आहे. तर इथे बघू शकता बर्फी मी तोडून देखील दाखवत आहे हाताने. अगदी खुसखुशीत झाली आहे बर्फी. आणि इथे बघू शकता जरासुद्धा ही बर्फी कडक झाली नाही किंवा वातड देखील झाली नाही. जे काय मी साखरेचं आणि खोबऱ्याचं प्रमाण सांगितले आहे ते योग्य पद्धतीने केल्यामुळे बर्फी आपली चवीला अतिशय सुंदर अशी झाली आहे. जर तुम्हाला ओल्या नारळाच्या बर्फीचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा. ओल्या नारळाच्या बर्फीचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला कमेंट देखील नक्कीच करा.